आपल्यापैकी अनेक जणांच्या आहारामध्ये माशांचा समावेश असतो. माशी खाणं हे चांगलं असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, जसं इतर आपले तेल असतात त्याप्रमाणे माशांचं देखील तेल असतं. हे तेल आपल्या शरीरासाठी अत्यंत असं फायदेशीर असतं. त्यापासून बरेचसे आपले आजार हे बरे होतात. तर नेमकं हे माशाचं तेल कसं बनतं किंवा त्याचे नेमके आपल्याला फायदे कसे होतात, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक वेळा आपल्याला डॉक्टर असा सल्ला देतात की तुम्ही आठवड्यातनं किमान एकदा तरी फिशचा समावेश तुमच्या आहारात करत जा. मुख्यत्वे फिश ऑइल हे फिशच्या टिश्यूज म्हणजे ऊतींपासनं किंवा लिव्हरपासनं तयार केलं जातं. फिशमध्ये मुळातच अनेक चांगले घटक आहेत. त्याच्यामध्ये ओमेगा 3 आहे. त्यानंतर याच्यामध्ये अनेक खनिजे आहेत. या सगळ्यांचा उपयोग आपल्या शरीराला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो. त्वचा सुंदर तुकतुकीत दिसली पाहिजे, डोळे टवटवीत असले पाहिजे, कारण फिश ऑइलमध्ये जसं ओमेगा 3 आहे तसंच विटॅमिन ए आणि विटॅमिन डी देखील आहे. या दोन्हींचा उपयोग डोळ्यांसाठी त्वचेसाठी होऊ शकतो. फिश ऑइलचा सगळ्यात चांगला परिणाम हा त्यात ओमेगा 3 असल्यामुळे. मग ओमेगा 3 काय करतं तर रक्त पातळ करतं, किंबहुना रक्तवाहिन्यांच्या भिंतींपासून चरबी वेगळी करण्याचं अतिशय महत्वाचं काम हे ओमेगा 3 करत असतं. त्यामुळे रक्त पातळ करत असल्यामुळे मग जे हृदयविकारामध्ये आपण ज्या कोलेस्टेरॉलच्या तपासण्या करतो त्या तपासण्यामध्ये जर HDL हे चांगलं कोलेस्टेरॉल जर कमी झालं असेल तर ते वाढवण्यासाठी फिश ऑइलचा समावेश सप्लिमेंटच्या स्वरूपातनं किंवा ऑइलच्या स्वरूपातनं आपण जरूर करून घेऊ शकतो. त्यानंतर जर LDL हे वाईट कोलेस्टेरॉल हे जास्त वाढलं असेल तरी देखील या सप्लिमेंटचा उपयोग आपल्या शरीरात होतो. ट्रायग्लिसरॉइड हे कोलेस्टेरॉलचं प्रमाण जर जास्त असेल तर निश्चितच फिश ऑइलचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. परंतु याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. हृदयविकारामध्ये जसं फिश ऑइल गरजेचं आहे तसंच ओबेसिटी किंवा लठ्ठपणा जर असेल तर जरूर याच फिश ऑइलमधनं, याच ज्याला बरेच वेळा आपण कॉड लिव्हर ऑइल देखील ऐकतो बरेच वेळा, तर ह्या सगळ्याच सप्लिमेंट्स मधनं लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मदत होत असते. ज्यांचा लठ्ठपणा त्यांच्या BMI पेक्षा 30 ते 40% अधिक असेल त्यांनी जरूर डॉक्टरांनी सांगितलेल्या कोर्स प्रमाणे फिश ऑइलचा सप्लिमेंट्स म्हणून जर उपयोग केला तर लठ्ठपणा कमी होऊ शकतो. फास्टिंग शुगर नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला हे फिश ऑइल मदत करत असतं. फिश ऑइल वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला अनेक वेळा स्ट्रेस हा शब्द आपण वापरतो. मग त्या स्ट्रेसच्या माध्यमातून साहजिकच मग BP जास्त वाढतो किंवा मेनोपॉझल काळामध्ये महिलांना अधिक त्रास होतो. जेव्हा स्ट्रेस जास्त वाढतो तेव्हा या फिश ऑइलच्या सप्लिमेंटचा जर लिमिटेड दिवसांचा कोर्स जर तुमच्या डॉक्टरांना विचारून केला तर त्यांनी अधिक जास्त प्रमाणात मानसिकतेमुळे होणारा स्ट्रेस आपल्याला कमी करता येतो. बरेच वेळा आपल्याला विस्मरण होतं, गॅस बंद केला की नाही, दाराला लॉक केलं की नाही. या छोट्या घटकांसाठी देखील भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि अनेक खनिज विपुल प्रमाणात फिश मध्ये असल्यामुळे हे सगळे घटक सप्लिमेंटच्या माध्यमातून जर आपल्या शरीरात जात असतील तर निश्चितपणे या तक्रारी कमी होऊ शकतात. मानसिक मेंदू चांगला ठेवायचा असेल, तुमचं हृदय चांगलं ठेवायचं असेल, तुमचं लिव्हर चांगलं ठेवायचं असेल आणि बरेच वेळा जर तुम्हाला ॲलर्जिक सर्दी येत असेल तेव्हा देखील या फिश ऑइलचा उपयोग तुम्हाला सप्लिमेंट्स म्हणून अधिक परिणामकारकरित्या करता येऊ शकतं. तर त्यामुळे निश्चितच डॉक्टरांना विचारून याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये करा. आहार तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये माशाच्या तेलाचा वापर सुरू केला तर नक्कीच त्याचे फायदे तुम्हाला होतील. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.